मगध देशाच्या बिंबिसार राजाच्या राज्यात भद्दीय नावाचे एक नगर होते. तेथे मेंढक नावाचा एक मोठा व्यापारी होता. त्याच्याजवळ अप्रिमित अशी संपत्ती होती. त्याचा मुलगा धनंजय हा सुद्धा एक मोठा व्यापारी होता. धनंजयाची मुलगी विशाखा, विशाखाच्या आईचे नाव सुमना असे होते. विशाखाच्या आईवडिलांनी दानधर्मादी परोपयोगी कामे करून खूप पुण्य मिळविले होते. विशाखा लहान असताना एकदा गौतम बुद्ध भद्दीय नगरात आले होते. तेव्हा मेंढक श्रेष्ठींनी आपल्या नातीला गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी पाठविले. धार्मिक वातावरणात वाढल्यामुळे विशाखात उपजतच असलेल्या शिष्टाचाराच्या ज्ञानाचा पूर्ण विकास झाला होता. ज्यावेळी मेंढक श्रेष्ठींनी विशाखाला गौतम बुद्धांच्याकडे पाठविले होते, त्यावेळी तिचे वय केवळ 7 वर्षांचे होते. तरी सुद्धा गौतम बुद्धांच्याकडे नम्रतेने कसे जायचे हे तिला चांगलेच माहीत होते. विशाखाच्या शिष्टाचारांनी प्रसन्न होऊन गौतम बुद्धांनी तिला धम्म प्रवचन दिले. त्यामुळे बुद्धधम्माची दीक्षा घेण्याचे फळ विशाखाला आणि तिच्या बरोबर असलेल्या इतर मुलींना मिळाले. नंतर काही दिवसांनी प्रसेनजित राजाच्या विनंतीवरून विशाखाचे वडील श्रावस्तीच्या राज्यात साकेत येथे राहाव्यास गेले. पुढे श्रावस्तीच्या मिगार श्रेष्ठींच्या पुण्यवर्धन नावाच्या मुलाने 5 प्रकारचे सौंदर्य असलेल्या विशाखाची आपली भावी पत्नी म्हणून निवड केली. विशाखाच्या लग्नाच्या मेजवान्या 4 महिने चालल्या होत्या, त्यामुळे सैन्याच्या भटारखान्यासाठी लागणारी जळाऊ लाकडे कमी पडू लागली. लग्न अपेक्षेपेक्षा जास्त दिवस लांबणीवर पडण्याचे कारण म्हणजे सोनाराला विशाखासाठी कलाकुसरीने युक्त असे दागिने बनविण्यास वेळ लागला. धनंजय श्रेष्ठीने आपल्या मुलीसाठी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सोन्या चांदीचे दागिने बनवून घेतले होते. त्यातील मोराची आकृती असलेला दागिना तर इतक्या कौशल्याने बनविला होता की लांबून पाहणाऱ्याला तेथे खरोखरच जिवंत मोर आहे असे वाटायचे. स्त्रीसुलभ स्वभावामुळे विशाखाला आपल्या दागिन्यांबद्दल अभिमान वाटत असे. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा ह्या दागिन्यांच्या अवजडपणाचा विशाखाला त्रास होऊ लागला. म्हणून तिच्या सास्यांनी हलक्या फुलक्या वजनाच्या दागिन्याचा दुसरा एक सेट विशाखासाठी बनवून घेतला. पुढे जास्त दागिने अंगावर असणे हे तिच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेनासे झाले. गौतम बुद्धांच्याकडे धम्म प्रवचन ऐकण्यासाठी ज्यावेळी विशाला जात असे, त्यावेळी आपल्या पित्याने दिलेले आकर्षक दागिने घालून जाणे प्रसंगोचित नाही असे तिला वाटत असे. आणि दुसरे म्हणजे जे लोक धम्म प्रवचन ऐकाव्यास येत असतं, त्यांचे लक्ष ह्या दागिन्यांच्या मुळे विचलित होण्याची शक्यता आहे अशी भीती विशाखाला वाटत असे. श्रावस्तीच्या नगरवासियांकडून लग्नाच्या वेळी विशाखावर भेटवस्तूंचा जणू वर्षावत झाला होता. पण त्या वस्तू तिने आपल्याकडे ठेवण्याऐवजी नगरातील निरनिराळ्या व्यक्तींना सदिच्छा भेट म्हणून वाटल्या. प्रत्येक भेटीबरोबर विशाखाने आपल्यातर्फे एक अनुरूप असा प्रेमळ संदेशही पाठविला होता. विशाखाचा नवरा पाखंडी म्हणजे निर्ग्रंथाचा अनुयायी होता. त्यामुळे तिच्या माहेरासारखे तिच्या सासरी बुद्ध धम्माचे वातावरण नव्हते. जरी विशाखाचा नवरा निर्ग्रंथाचा अनुयायी होता, तरी तो बौद्धांच्या विरुद्ध नव्हता. एकदा गौतम बुद्ध आपल्या भिक्खू संघासहित श्रावस्तीत राहाव्यास आले. त्यावेळी विशाखाने गौतम बुद्धांना आणि त्यांच्या संघाला घरी बोलावण्याची परवानगी आपल्या नव्याकडे मागितली आणि पूर्णवर्धनाने विशाखाला तशी परवानगी दिली. विशालाचा सासरा मिगार श्रेष्ठी सुद्धा निर्ग्रंथाचा अनुयायी होता. जेव्हा गौतमक बुद्ध मिगार श्रेष्ठीच्या घरी जाणार आहे असे निर्ग्रंथांना कळले, तेव्हा त्यांनी मिगार श्रेष्ठीला उपदेश केला की बौद्ध भिक्खू जरी तुझ्या घरी आले तरी तू त्यांच्या दर्शनाला जाऊ नकोस. बुद्ध मोठा मायावी आहे. तो लोकांना मोह पाडून आपल्या पंथात ओढून घेतो असे आम्ही ऐकले आहे. तेव्हा विशाखाने कितीही आग्रह केला तरी तू त्याच्या दर्शनाला जाऊ नकोस. दुसऱ्या दिवशी विशाखाने जेवणाची सर्व तयारी करून गौतम बुद्धांना आणि भिक्खूंना मोठ्या आदराने भोजनपानासाठी बोलाविले. भोजनानंतर प्रवचन करण्यासाठी विशाखाने गौतम बुद्धांना विनंती केली. गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी मिगार श्रेष्ठी येईनात. विशाखाने फारच आग्रह केल्यावर पडद्याच्या आड बसून धम्मोपदेश ऐकायला मिगार श्रेष्ठी तयार झाले. बुद्धांचे तोंड मात्र त्यांना पाहाव्याचे नव्हते. म्हणून विशाखाने पडदा बांधून आपल्या सास्यांना बसण्याची व्यवस्था केली. सर्व मंडळी जमल्यावर आपल्या अमृततुल्य वाणीने बुद्धांनी त्यांना उपदेश केला. दान, शील, मैत्री,
करुणा इत्यादीस बंधी केलेला बोध ऐकून मिगार श्रेष्ठींचा कंठ दाटून आला. असा थोर सत्पुरुष आपल्या समोर असताना आपण मूर्खपणाने त्याचे दर्शन घेण्याला तयार नाही, याचा त्यांना अत्यंत पश्चाताप झाला. पडदा दूर करून मिगार श्रेष्ठींनी गौतम बुद्धांच्या पायावर डोके ठेवले. ते म्हणाले, भगवान, माझ्या अपराधाची क्षमा करा. आजपासून मी आपला उपासक झालो आहे. या बाबतीत विशाखा मला मातेसमान आहे. ती जर माझ्या घरी आली नसती तर आपली अमृतवाणी माझ्या कानी पडली नसती, म्हणून आजपासून तिला मी माझी आईच संबोधित जाईन. तेव्हापासून विशाखाचे नाव मिगार माता असे पडले. दुसरे दिवशी परत विशाखाने गौतम बुद्धांना आणि संघाला आपल्या घरी बोलावले. त्यावेळी गौतम बुद्धांची धम्मदेशना ऐकून विशाखाच्या सासूचे हृदय परिवर्तन होऊन ती बुद्धधम्माची उपासिका झाली. तेव्हापासून विशाखाच्या घरी बौद्ध भिक्खूंचा नेहमीच आदरसत्कार होऊ लागला. विशाखाच्या घरची इतर मंडळी सुद्धा बौद्ध झाली असली पाहिजे असे अनुमान करण्यास काहीच हरकत नाही. विशाखाला 2 मुले झाली होती. एकाचे नाव मिगार तर दुसऱ्याचे नाव मिगजाल असे ठेवण्यात आले होते. एकदा विशाखाने भिक्खू संघाला भोजनदानासाठी आमंत्रण पाठविले होते. जेवणाची वेळ झाली तेव्हा विशाखाने आपल्या दासीला संघाला बोलविण्यास पाठविले. त्यावेळी अचानक पाऊस आल्यामुळे भिक्खूंनी आपल्या अंगावरची काही चिवरे काढली होती. अशा अर्धनग्न भिक्खूंना पाहून त्या दासीला वाटले की ते बौद्ध भिक्खू नसावेत, म्हणून त्यांना बोलविता ती तशीच परत आली आणि तेथे भिक्खू नाहीत तसे तिने विशाखाला सांगितले. विशाखाने भिक्खूंना बोलावण्यासाठी परत त्या दासीला पाठविले. पण त्यावेळी सर्वच्या सर्व भिक्खू आपापल्या विहारात परत गेले होते. त्या दासीला आरामगृह रिकामे दिसले, म्हणून कोणीही भिक्खू भोजनासाठी आले नाही असे परत येऊन तिने विशाखाला सांगितले. खरा प्रकार जेव्हा विशाखाला कळला तेव्हा वर्षावासाच्या काळात चिवरे आणि इतर वस्तू भिक्खूंना दान म्हणून देण्याची आपणाला परवानगी मिळावी असा निश्चय तिने केला. दुसऱ्याच दिवशी भोजनानंतर विशाखा गौतम बुद्धांना म्हणाली, भगवंतांनी मला 8 वर द्यावेत अशी मी भगवंतांच्या जवळ विनंती करीत आहे. वर्षावासाच्या वेळेस भिक्खू संघाला चिवरे, येणाऱ्या प्रत्येक भिक्खूला व जाणाऱ्या प्रत्येक भिक्खूला अन्नदान, जे आजारी भिक्खू आहेत त्यांना अन्नदान आणि जे आजायांची शुश्रूषा करण्यात मग्न आहेत त्यांना अन्नदान, आजारी भिक्खूंसाठी औषधे आणि भिक्खुणींना स्नानाच्या वेळी वापरता यावीत अशी चिवरे यांचा पुरवठा आयुष्यभर करीत राहावे अशी माझी इच्छा आहे. भिक्खूंना त्यांच्या दैनंदिन जीवनात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते. त्यांचे खडतर जीवन थोडे तरी सुसह्य करावे या हेतूनेच विशाखाने तथागतांच्या कडे असे वर मागितले होते. हे वर दिले तर विशाखाला त्यामुळे स्वतःला काय फायदा होणार आहे असा प्रश्न जेव्हा तथागतांनी विशाखाला विचारला तेव्हा विशाखा म्हणाली, एखादा भिक्खू श्रावस्तीला आला आहे असे ऐकल्यावर मला वाटले की त्या भिक्खूने माझ्या दानाचा स्वीकार केला आहे. आणि नंतर त्याची आठवण होऊन माझ्या मनाला आनंद वाटेल आणि त्यामुळे माझे मन प्रफुल्लित होईल. अशा तऱ्हेने आनंदाचा उपभोग घेतलेल्या माझ्या मनाला शांती मिळेल. अशा मनस्थितीत मला समाधानाच्या सुखाचा अनुभव मिळेल आणि माझे हृदय त्या सुखाच्या अनुभवाने शांत होईल. अशा प्रकारे नैतिक दृष्टीचा, नैतिक शक्तीचा आणि 7 प्रकारच्या ज्ञानाचा आविष्कार झाल्याचा अनुभव मला मिळेल. अशा प्रकारे दान घेणारा आणि दान देणारा ह्या दोघांचाही फायदा होत असल्यामुळे भगवान बुद्धांनी विशाखाचे मागणे मान्य केले. जरी भिक्खूंच्या दैनंदिन गरजा अगदी थोड्या होत्या तरी तथागतांच्या बरोबर राहत असलेल्या भिक्खूंच्या संस्थेचा विचार केला तर भोजनदान, चिवरे, औषधपाणी वगैरेंवर विशाखाचा बराच पैसा खर्च होत असला पाहिजे. असे म्हटले जाते की अनाथपिंडकाच्या श्रावस्तीच्या घरी दररोज 2000 भिक्खूंना जेवण मिळत असे आणि तितकीच संख्या असलेल्या भिक्खूंना विशाखाच्या घरी जेवण मिळत असे. दुसऱ्या एके ठिकाणी असे म्हटले आहे की दररोज 2000 भिक्खूंना अनाथपिंडकाच्या घरी, 500 भिक्खूंना चुल्ल अनाथपिंडकाच्या घरी आणि 500 भिक्खूंना विशाखाच्या घरी अन्न, औषधे वगैरे मिळत असायचे. तथागत श्रावस्तीला असताना एकदा विशाखाने तोंड पुसण्यासाठी म्हणून एक हातरुमाल तथागतांना दान म्हणून दिला. तथागतांच्या धम्म प्रवचनाने आनंदित होऊन विशाखा निघून गेल्यावर तथागतांनी तोंड पुसण्यासाठी रुमाल जवळ बाळगण्याची परवानगी भिक्खूंना दिली.
नंतर काही दिवसांनी विशाखाने तथागतांच्यासाठी आणि भिक्खू संघासाठी लहान भांडी, झाडू आणि अंग घासण्यासाठी विटेच्या घासण्या दान देण्यासाठी म्हणून आणल्या. तथागतांनी लहान भांडी आणि झाडू दान म्हणून घेतले, पण अंग घासण्यासाठी आणलेल्या घासण्या घेतल्या नाहीत. कारण नियमांप्रमाणे फक्त दगडांच्या किंवा समुद्रफेणीच्याच घासण्या वापरण्याची संघास परवानगी होती. विशाखा आपल्या सुप्रिया नावाच्या मैत्रिणीबरोबर भिक्खूंच्या विहाराजवळ जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या भिक्खूंची तसेच आजारी भिक्खूंची सेवासुद्धा करीत असे. एकदा उदाई नावाचा भिक्खू एका उपासकाच्या घरी एका मुलीबरोबर बसलेला विशाखाने पाहिला. तेव्हा विशाखाने उदाईची कानउघडणी केली. ती म्हणाली, भिक्खूने अशा तऱ्हेने एखाद्या मुलीबरोबर एकांतात गप्पागोष्टी करीत बसणे, जरी त्यावेळच्या नियमाविरुद्ध नव्हते, तरी अशा वागण्यामुळे धम्माचा प्रसार होण्यास अडथळा येण्याची शक्यता आहे. धम्मावर शिंतोडे उडून ज्यांनी अजून धम्माची दीक्षा घेतली नाही, ते अशामुळे दीक्षा घेण्यापासून परावृत्त होतील. तथागतांना जेव्हा हे कळले, तेव्हा अशात्रेचे भिक्खूंचे वागणे म्हणजे विनयातील अनियत प्रकारचा गुन्हा समजला जाईल, असे तथागतांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे एकदा वर्षावासाच्या वेळी विशाखाच्या नातवाला प्रवर्जा देण्याचे एका भिक्खूने नाकारले. त्यामुळे विशाखाला राग आला. तिच्या म्हणण्याप्रमाणे भिक्खूंनी वर्षाऋतूत लोकांना दीक्षा, प्रवर्जा आणि उपसंपदा देण्याचे कार्य केले पाहिजे. वर्षावासाच्या वेळेला अनेक भिक्खूंना एकत्र पाहण्याचे भाग्य लोकांना मिळते. त्यामुळे त्या काळात त्यांची धम्माकडे ओढ लागणे साहजिक आहे. अशा वेळेला त्यांना धम्मसंघटनेत सामावून घेण्याचे नाकारले तर धम्माचा प्रसार होण्यास अडथळा येण्याची शक्यता आहे. काही भिक्खूंनी विशाखाचे हे म्हणणे तथागतांच्या कानावर घातले. तेव्हापासून वर्षावासाच्या काळात भिक्खूंने एखाद्याला प्रवजा देण्याचा समारंभ करण्याचे नाकारले तर त्याने विनयातील दुःखट प्रकारचा गुन्हा केला, असे समजण्यात येऊ लागले. अशा प्रकारे विशाखामुळे संघात प्रवेश मिळणे सोपे आणि सोयीस्कर झाले. त्यामुळे संघाची वाढ होण्यास मदत झाली. विशाखाची भिक्खू संघास दुसरी मोठी देणगी म्हणजे तिच्या वडिलांनी तिच्या लग्नाच्या वेळेला दिलेल्या दागिन्यांच्या किमती एवढ्या रकमेने तिने बांधलेला एक सातमजली विहार. एकदा जेतवनात तथागतांचे धम्मप्रवचन ऐकत असता विशाखाने आपले दागिने बाजूला काढून ठेवले होते. प्रवचन संपल्यावर दागिने विसरून विशाखा तशीच घरी गेली. आनंदांनी, विशाखा आपले दागिने विसरून गेली आहे, असे तथागतांना सांगितले. त्यावर विशाखा परत येईपर्यंत ते दागिने बाजूला ठेव असे तथागतांनी आनंदांना सांगितले. जेव्हा विशाखाला कळले की तथागतांचा स्पर्श त्या दागिन्यांना झाला आहे, तेव्हा रीतीप्रमाणे ते दागिने ती स्वतःच्या अंगावर घालू शकत नव्हती. ते विकून येणाऱ्या पैशातून संघाला दान द्यावे असे तिने ठरविले. पण ते विकत घेण्यासाठी तिला गिऱ्हाईक मिळाले नाही. एकतर ते अत्यंत महाग होते आणि दुसरे म्हणजे सर्व जंबूद्वीपात फक्त 3 स्त्रियांजवळ अशा प्रकारचे दागिने होते. त्या तिन्हीपैकी एक स्वतः विशाखा होती. दुसरी मल्लांच्या बंधुला नावाच्या सेनापतीची बायको मल्लिका आणि तिसरी बनारसच्या एका व्यापाऱ्याची मुलगी. तिचे पण नाव मल्लिका असेच होते. जेव्हा विशाखाला कळले की ते दागिने ती विकू शकत नाही, तेव्हा तिने स्वतःच ते दागिने विकत घेतले. त्या पैशाचे दान कोणत्या स्वरूपात संघाला द्यावे, असे तिने तथागतांना विचारले. तेव्हा जेतवन विहाराच्या पूर्व दिशेला त्या पैशाचा विहार बांधावा, अशी सूचना तथागतांनी विशाखाला दिली. या सूचनेने विशाखाला फार आनंद झाला. तिने मोदगल्यायनांच्या मदतीने आपला पूर्वारामा नावाचा विहार श्रावस्ती येथे बांधला. विहाराच्या बांधकामाला 13 महिने लागले. तेथील शेवटचे 4 महिने आपल्या भिक्खू संघासहित तथागतांचे वास्तव्य श्रावस्तीत होते. त्यावेळी विशाखाने तथागतांना आणि सर्व भिक्खू संघाला भोजनदान दिले. विहार बांधून पूर्ण झाल्यावर विशाखाने संघातील भिक्खूंना आणि श्रामणेरांना चिवरे, औषधे इत्यादींचे दान मुक्त हस्ताने दिले. विशाखाने एकूण 2,70,00,000 नाण्यांच्या किमती एवढे दान संघाला दिले. जगातील दुसऱ्या कोणत्याच स्त्रीने संघाला इतके दान दिले नसावे. बुद्ध संघाला विहार अर्पण करताना विशाखाला परिपूर्णतेचा आनंद झाला. सर्वांनीच विशाखाच्या विहाराची मुक्तकंठाने स्तुती केली. त्या विहारात अनेक वेळा तथागत राहिल्याची त्रिपिटकात नोंद आहे. विशाखाच्या सारासार विवेकबुद्धीवर गौतम बुद्धांचा पूर्ण विश्वास होता.
अनेक वेळा महत्वाच्या प्रश्नांबद्दल गौतम बुद्धांनी विशाखाचा सल्ला घेतल्याची नोंद आहे. एकदा एका स्त्रीने भिक्खू संघात प्रवेश केल्यावर तिला मूल झाले. त्या स्त्रीला भिक्खुणी संघातून हाकलून द्यावे असा देवदत्ताने सल्ला दिला. त्या स्त्रीचे असे म्हणणे होते की भिक्खुणी संघात प्रवेश करण्यापूर्वीच ती गरोदर होती. त्यामुळे संघाच्या नियमांचे तिने उल्लंघन केले नाही. तिच्यावर अन्याय होत असल्यामुळे गौतम बुद्धांच्याकडे तिला घेऊन जावे असे तिचे म्हणणे होते. गौतम बुद्धांनी तिची चौकशी करण्यासाठी विशाखाला सांगितले. चौकशी केल्यावर भिक्खुणी संघात प्रवेश करण्यापूर्वीच ती स्त्री गरोदर होती. संघात आल्यावर तिच्याकडून नियमांचा भंग झाला नाही असे विशाखाने जाहीर केले. एकदा तथागत श्रावस्तीमध्ये विशाखाने बांधलेल्या पूर्वारामात राहत होते. तेव्हा एका उपोत्स्थाच्या दिवशी मिगारमाता विशाखा तेथे आली आणि भगवंतांना वंदन करून बाजूला बसली. तेव्हा बुद्ध म्हणाले, विशाखा, आज सकाळीच कोठे निघाली आहेस? विशाखा म्हणाली, भगवान, आज उपोत्स्थव्रत पाळण्यासाठी मी इथेच आले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, विशाखा, गोपालक उपोसथ, निर्ग्रंथ उपोसथ आणि आर्य उपोसथ असे उपोत्स्थांचे 3 प्रकार आहेत. लोकांच्या गायी राखणारा गवळी संध्याकाळी सर्व गायी मालकाच्या स्वाधीन करून उद्याचा विचार करीत बसतो की उद्या मी अमुक ठिकाणी गायींना चाराव्यास नेईन, अमुक ठिकाणी पाणी पाजाव्यास नेईन. विशाखा, त्याचप्रमाणे एखादा उपासक उपोत्स्थाच्या दिवशी असा विचार करीत बसतो की आज मी अमुक अमुक खाल्ले, उद्या ह्याच वेळी मी अमुक अमुक खाईन. तो सर्व दिवस जेवणाच्या किंवा इतर पदार्थांच्या चिंतनात घालवतो. अशा माणसाच्या उपोत्स्थाला मी गोपालक उपोसथ असे म्हणतो. विशाखा, निर्ग्रंथ नावाचे श्रमण आहे. हे तुला माहीत आहेच. ते उपोत्स्थाच्या दिवशी श्रावकांना असा उपदेश करतात की पूर्वेच्या दिशेला 100 योजनांपर्यंत मी प्राण्यांचा वध करणार नाही असा निश्चय करा. पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशांनाही 100 योजनांपर्यंत प्राण्यांचा वध करणार नाही असा निश्चय करा. याप्रमाणे ते काही प्राण्यांवर दया कराव्यास सांगतात आणि काही प्राण्यांवर दया कराव्यास सांगत नाही. आणखी ते आपल्या उपासकांना असा उपदेश करतात की मी सर्व वैर टाकून देईन असे बोला. मी कोठेही नसून कोणाशीही माझा काहीच संबंध नाही. उपासक असे जरी म्हणत असला तरी तो आपल्या आईबापांना आईबाप म्हणायचे सोडित नाही. त्यालाही त्याचे आईबाप आपला मुलगा म्हणायचे सोडून देत नाही. तो आपल्या बायकोला बायको समजतो आणि त्याची बायको सुद्धा पूर्वीप्रमाणेच त्याला पती समजते. त्याचे नोकर त्याला स्वामी समजतात आणि तो सुद्धा आपल्या नोकरांना सेवक समजतो. तेव्हा उपोत्स्थाच्या दिवशीची मी कोठेही नसून कोणाचाही नाही इत्यादी त्याची प्रार्थना फोल ठरते. ज्या दिवशी खरे बोलण्याचा अभ्यास करावा त्याच दिवशी खोटे बोलण्याला शिकविल्यासारखे होते. तोच निर्ग्रथांचा उपासक दुसऱ्या दिवशी कोणीही दिलेल्या वस्तूंचे सुद्धा ग्रहण करतो. म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तूंचा अपहार करण्यात त्याला दोष दिसत नाही. विशाखा, अशा माणसाने केलेल्या उपोत्स्थाला निर्ग्रंथ उपोत्स्थ असे म्हणतात. पण हे उपोसथ महत्फलदायक होत नाही. आता आर्य उपोसथ कसे असते ते सांगतो. आर्य उपासक उपोत्स्थाच्या दिवशी बुद्धांचे स्मरण करतो. याप्रमाणे तो भगवान सम्यक संबुद्ध, सुगत, सर्व लोकांची अंतःकरण जाणणारा, विद्या आणि आचरणाने युक्त, दमन करण्याला योग्य अशा माणसांचा सारथी आणि देव आणि मनुष्यांचा गुरु होय. अशा तऱ्हेने तथागतांचे अनुस्मरण केले असता चित्त प्रसन्न होते आणि चित्ताचा मल नष्ट होतो. त्याचप्रमाणे आर्यश्रावक धम्माचे अनुस्मरण करतो. भगवंतांनी धम्म उत्तम प्रकारे उपदेशिला आहे. सत्पुरुषांनी त्याचा अनुभव घेण्यास ती योग्य आहे. तो त्याच जन्मी फल देणारा आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासारखा आहे. तो जवळ बाळगण्यास लायक आहे. आणि सुज्ञानी अंतःकरणामध्ये त्याचा साक्षात्कार करून घेण्यास योग्य आहे. याप्रमाणे धम्माचे अनुस्मरण केले असता आर्य श्रावकांचे मन प्रसन्न होते आणि त्याच्या चित्ताचा मल नष्ट होतो. आणखी आर्यश्रावक संघाचे अनुकरण करतो. भगवंतांचा श्रावक संघ सरळ मार्गाने चालतो, सम्यक मार्गाने चालतो. या संघामध्ये 8 प्रकारच्या सत्पुरुषांचा समावेश आहे. हा जो भगवंताचा श्रावक संघ आहे तो दान देण्याला आणि आदर करण्याला योग्य आहे. हे लोकांचे एक उत्तम पुण्यक्षेत्र आहे. याप्रमाणे संघाचे अनुस्मरण केले असता श्रावकाचे चित्त प्रसन्न होते व चित्ताचा मल नष्ट होतो. आणखी विशाखा,
आर्य श्रावक आपल्या शीलाचे अनुस्मरण करतो. ज्या ज्या प्रसंगी आपल्या शीलाला खंड पडून देता, भंग होऊन देता, श्रावकाने शीलांचे पालन केले असेल, त्या त्या प्रसंगांचे अनुस्मरण केले असता श्रावकाचे चित्त प्रसन्न होते. त्याचप्रमाणे महानुभाव देवतांचे अनुस्मरण केले असता आणि आपण दिलेल्या दानाचे अनुस्मरण केले असता चित्त प्रसन्न होते. आणखी विशाखा उपोत्स्थाच्या दिवशी आर्यश्रावक असा विचार करतो की आज मी प्राणिहिंसेपासून विरक्त झालो आहे. भूतमात्रांविषयी माझ्या मनात करुणा उत्पन्न झाली आहे, मैत्री उत्पन्न झाली आहे. मी चोरीपासून विरक्त झालो आहे. दिलेल्याच वस्तू मी घेण्याचा निश्चय केला आहे. मी अब्रह्मचर्यापासून विरक्त झालो आहे. आज मी श्रेष्ठ ब्रह्मचर्य पाळीत आहे. मी असत्य भाषणापासून विरत झालो आहे. आजपासून मी सत्य बोलण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसेल आणि माझ्या बोलण्याचा प्रत्यय लोकांना येईल. मी सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून विरत झालो आहे. मी विकाल भोजनापासून विरत झालो आहे. आज मी दुपार होण्यापूर्वी एकदाच जेवण घेणार आहे. मनोविकार उद्दीप्त करणाऱ्या नृत्य, गीत, वाद्यांपासून आणि माला, गंधमंडन, विभूषण इत्यादींपासून मी विरत झालो आहे. उंची शयेपासून मी विरत झालो आहे. आजचा दिवस मी अगदी साध्या शयेवर निजणार आहे. हे 8 नियम पाळल्याने मी महानुभाव अर्हतांचे अनुकरण करीत आहे. विशाखा, याप्रमाणे आर्य श्रावकाने उपोसथ व्रत पालन केले असता ते महत्फलदायक होते, अशा तऱ्हेचा उपदेश भगवंतांनी विशाखाला दिला. विशाखा एक चारित्र्यवान, आदर्श गृहिणी होती. म्हणूनच तिचा सासरा मिगारश्रेष्ठी तिला आपल्या आईसारखा मान देत असे. भावी बौद्ध समाजातील व्यक्तीचे आचार विचार कसे असावेत, या संबंधीचा आदर्श मिगारमाता विशाखाने घालून दिला आहे.